नामांकित अंपायर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आमचे अजयजी पुत्रन सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या समोर आपण आय थिंक प्रसादजी सहस्त्रबुद्धे सर जातील मैदानाच्या आतमध्ये. येस, दोन्ही ऑफिशियल अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात आणि थर्ड अंपायरच्या भोगीत आपण पाहतो आग्रातन रमाकांतजी पवार सर इथे उपस्थित आहेत. येस, बॉल लगेच सुपूर्द करायचे त्यांच्याकडे. येस, मॅच ऑन होईल. स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. बघा 25 मिनिटांची अवधी आहे, हे तुमच्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवतोय आणि 5 षटक तुम्हाला नक्कीच त्या 25 मिनिटाच्या अवधीमध्ये कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा एक फिल्डर तुमचा शेवटच्या ओव्हरमध्ये आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. चला, येस, चला, येस, मॅच ऑन. स्पीडअप करा, मॅच ऑन होतोय. ऑफिशियल अंपायर देखील उपस्थित झाले आहेत. अजितजी पुत्रन सर, त्या सर्व आमचे प्रसादजी सहस्त्रबुद्धे सर. येस, टू मॅच. चला, 12th मॅन. बघा, आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे या पोलची, तरी देखील तुमचा शेवटचा आपण पाहतोय या मॅच मध्ये देखील एक्स्ट्रा मॅन येत नाही अजून का? बॅटिंग टीम हलगर्जीपणा करू नका. बघा, डायरेक्ट पॅनलाइज तुम्हाला केलं जाईल, पैसे लिहून घ्या. एक्स्ट्रा मॅन कोण आहे? हे साला. चला, येस, मॅच ऑन. स्पीडअप करा. देवे दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. चला, येस, स्पीडअप करा. टायमर ऑन केला जाईल. बघा, 2:15 झालेत. या मॅच साठी वॉर्निंग आहे. आपण 3 शॉट मध्ये ही कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. चला, स्पीडअप करा. मॅच ऑन. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय संतोष आहेत. मलिंग ऑफ सह्याद्री म्हणून ज्याची ओळख संतोष बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय साहिल. लॉंग स्ट्राईक एंडला किशोर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. किशोर स्ट्राईक एंडला आणि लॉंग स्ट्राईक एंडला साहिल. मॅच ऑन. लेट्स प्ले. पहिला बॉल. व्हेरी फर्स्ट बॉल. लॉफ करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. गॅप्स ऑफ सिलेक्शन पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट आहे, त्यामुळे पहिल्या बॉल वरती प्रहार चढवत असताना आलेला हा स्वॅक्स केले स्वागत चौकारानं. चौकार आला आणि सुरुवात अत्यंत चांगली झाली आहे बॅटिंग करत असताना टीम अर्थातच आई जननी माता चरी या संघाची. संघाचा आपण पाहतोय दाफला किती अकाउंट ओपन झालाय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जे हनुमान वॉरियर्स वडाचा अकाउंट हा संघ खेळतोय. दुसऱ्या बाजूला आई जननी माता चरी या संघ. टॉस जिंकला होता टीम आई जननी माता चरी या संघाने बॅटिंगचा निर्णय घेतला. एक धाडसी निर्णय म्हणून घेतला. टाइमर देखील ऑन. लॉफ करण्याचा प्रयत्न. कोलवर टप्पाचा बॉल आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. एक चिके सिंगल जरूर कंप्लीट झाली. उंबरकोंड आपल्याला पाहायला मिळतोय. काल वडाचा अकाउंट आय थिंक होता आणि ते नाव नक्कीच लक्षात राहील, कारण की का मॅच झाली होती, शेवटच्या बॉल पर्यंत ती मॅच झाली होती. तो सामना आपण पाहतोय घरात आणि जिंकला होता. तुकारामजी सकपाळ त्यांचा संघ होता आणि अगदी चांगला खेळ झालेला. या एका बाजूला आपण पाहतोय जे हनुमान आर्टेकोंड उंबरकोंड हा संघ आता खेळतोय. सध्याच्या घडीला आपण पाहतो हा संघ इन ऍक्शन मध्ये एक चांगला संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु आता करो या मरोची स्थिती. डू ऑर डाय मॅच. जो जिंकेल तो जाईल टॉप 12 मध्ये आणि जो हरेल तो वाट पाहत राहील नेक्स्ट सीझनची. 365 दिवस स्पर्धेची वाट पाहावी लागेल आणि दांडी गुल केले लाकूड तोड. गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दांडी केली गुल. फलंदाजा केलाय बुल. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बाद.
असं मोहल राहू दे, मला देखील मजा येईल. क्या बात आहे. चांदन नाही परंतु मैदानाच्या आतमध्ये संतोष क्या बात आहे लाजबाब गोलंदाजी करतोय. संतोष पाटील आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. मलिंग ऑफ सह्याद्री म्हणून ज्याची ओळख आहे त्या शैलीचा खेळाडू आणि त्याच प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे. षटक क्रमांक पहिला ऑन गोइंग, ओड नंबर 1, कॅमेरा ऑन, पुढचा बॉल. क्या बात आहे. हलक्या हाताने केलेला फिल्डर आहेत. मानस आहे सिंगलचं परंतु धाडस नाहीये, सिंगल देखील मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. क्या बात आहे. फिल्डिंग देखील अगदी ज्या प्रकारे गोलंदाजी चालू त्याच प्रकारे बॅटिंग बॉलिंग देखील आपण पाहतो खऱ्या अर्थानं चालू मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला ऑन गोइंग, स्पीडअप करणं फार गरजेचं. टायमर ऑन आहे. पुढे एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न, कव्हर्सला फटका सजवला. लॉंग ऑफला फिल्डर आहे. एक सिंगल कंप्लीट. संतोषचा विचार केला अगदी आम्हाला माहिती पोहोचवली की बडोदा थेट त्या ठिकाणीवरून आज स्पर्धा अर्थातच गुजरात सुरत या ठिकाणीवरून तब्बल एवढा लांबचा प्रवास करून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. त्याचं देखील आम्ही विशेष कौतुक करतोय. जेलची संधी होती, ओ हो काय ड्रॉप झाली आहे. ही जेल असती तर थोडीशी धावा देखील कमी आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळाला असत्या, परंतु काही हरकत नाही. षटक आपण पाहतोय इथे पहिल्या प्रगती पथावरती 5 बॉलचा खेळ कंप्लीट. 7 धावा धाफलकावरती आहे. ओव्हर कंप्लीट होता, माफ करा, ओव्हर कंप्लीट होते. षटक क्रमांक पहिला कंप्लीट होतोय. धाफलक पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. अवघ्या 7 धावांवरती धाफलक कंप्लीट आहे. आणि टायमरचा जर विचार केला 2 वाजून 15 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता आणि 2 वाजून 18 मिनिटं अर्थातच फक्त 3 मिनिटाचा अवधी घेतलाय. क्या बात आहे. 3 मिनिटाच्या अवधीमध्ये एक षटक कंप्लीट झालाय. 7 धावा धाफलकावरती लो स्कोरिंग मॅच. पुणे शिकला बॉल होता. लॉफ करण्याचा प्रयत्न उडवलाय आउट साइडला पण पाहतो फिल्डर. क्या बात है. एफर्ट्सला जवाब आहेत. एफर्ट्सला द्यावी लागेल. क्या बात है. फिल्डिंग कमालाची फिल्डिंग. एफर्ट्स आपण पाहतो अगदी थेट दृश्य आम्ही देखील पाहिलंय. क्या बात है. कमालाची फिल्डिंग संतोषने केलं. तर आपण पाहतोय लॉंग रनअप घेऊन आपण पाहतोय यावेळेस फिल्डर आला. फिल्डिंग क्या बात है. लाजवाब फिल्डिंग. पुढचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. आता संतोष तिथे आहेत लॉंग ऑनला. डीप मध्ये एक चिकी सिंगल मिल चिकी सिंगलने आपण पाहतो. सिंगलने दाफल जम पोहोचेल. तब्बल 10 धावा दाफलकावरती आहे. 10 ऑन बोर्ड. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतो. ओड नंबर 2 ऑन गोइंग आहे. हार्दिक तिथे मगाशी फिल्डिंग केली होती. क्या बात आहे. हार्दिकचं कौतुक करावं लागेल. अगदी लॉंग डिस्टन्स कव्हर केला. त्यानंतर कॅचचा देखील प्रयास केला, प्रयत्न केला. हातात जेल पूर्णपणे जजमेंट चांगली होती परंतु ते गॅदर करता आलं नाही. आणि त्यानंतर जी फिल्डिंग केली होती संतोषने कमालाची फिल्डिंग. क्या बात आहे. सुंदर टप्पा पाहायला मिळतो. अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. इस्ट्रक्शन चेंडू विसावला. डॉट बॉलची सांगता झाली आणि चांगली गोलंदाजी निखिल करतोय. ओड नंबर 2 ऑन गोइंग. 10 धावा दाफलकावरती. नेक्स्ट बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. फ्लिक द रिस. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आलाय. 16 धावा दाफलकावरती. शांत संत गती चालू होती परंतु हा षटकारांना क्या बात आहे. अजून एक षटकार आला. 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे संतोषजी रिंगे साहेब यांच्या वतीनं, परंतु इथे कॅश प्राइज वाचलेला आहे. सेकंड आपण पाहतोय
लगातार 2 षटकार जर आले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आम्ही जी पार्टे साहेब आणि संतोषजी रिंगे साहेब यांच्या वतीनं असेल ते कॅश प्राइज अमित पार्टीसाठी जो बॅटिंग करतो मैदानाची आतमध्ये आहे आणि संतोषजी रिंगे साहेब इथे उपस्थित आहेत त्यांच्या शुभाशय पण देण्यात येईल. 500 रुपयाचा कॅश प्राइज सलगचे 2 षटकार जर आले त्यासाठी संधी आहे. संधीचं सोनं करेल का? राईट अबाउट की बॅट्समॅन लेटिंग घ्यायची आपल्याला पाहायला मिळते आणि टॉट बॉलरला षटक क्रमांक आपण पाहतो. दुसरं कंप्लीट डाफल जाऊन पोहोचले 17-17 ऑन बोर्ड. एक षटकार जर आला नसता तर थोडंसं लो स्कोरिंग मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाली असती, परंतु त्या षटकाराने आपण पाहतो दाफल जाऊन उसांडी मारली 17 या धावसंख्येवरती 17 ऑन बोर्ड. बघा टायमरचा जर विचार केला 2 ओव्हर कंप्लीट झालेत आणि फक्त 7 मिनिटांमध्ये त्या 2 ओव्हर जरूर कंप्लीट केल्यात. चांगली बाद आहे. चला स्पीडअप करा, असंच मॅच ऑन ठेवा. अगदी मोमेंटो पूर्णपणे प्रॉपर चालू आहे. टाइम टू टाइम अपडेट आपल्याला पाहायला मिळेल. आमचे साथी स्कोरर आपले असतील विकास चौरेसिया त्यांचा देखील विशेष आम्ही अपार व्यक्त करतोय. एक नामांकित स्कोरर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं जेव्हा जेव्हा पोलादपूर तालुक्यामध्ये कुठलीही स्पर्धा असेल त्यांना आमंत्रित करण्यात येतो, कारण की स्कोरिंग तशी आहे की त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड सजलं जातं. अचूक निर्णय. थँक्यू सो मच संतोषजी रिंगे साहेब, आपल्याला देखील आभार. 17 धावा फलकावरती आहेत. 17 बोर्ड 2 षटक आपण पाहतोय जरूर कंप्लीट झालेत. 17 बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट, 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 17 धावा फलकावरती पाहायला जरूर मिळतात. चला स्पीडअप करा. 1 मिनिट तर तुमचा असाच गेला फिल्डिंग लावण्यात, हे देखील विसरू नका. गोलंदाजी कमीत कमी ओव्हर मध्ये चालू आहे, परंतु अतिरिक्त टाइमपास भरपूर आहे. फिल्डिंग लावण्यात भरपूर वेग येतात. 17 ऑन बोर्ड 8.50 सरासरीने आपण पाहतोय करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. बॅटरकडे देखील उत्तर नव्हतं या गोलंदाजी करत असताना गोलंदाजाचं. क्या बात आहे. टप्पा पडण्यात अगदी आपण पाहिलं तर अंगावरती आलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. नेक्स्ट बॉल. नेक्स्ट बॉल लॉफ्ट केला, लॉफ्टेड हिट. फिल्डर आलेत वेगानं आणि क्या बात आहे. वेल जज अँड टेकन. अजून एक विकेटचं बदल. विकेट नंबर 2. धक्का क्रमांक 2 लागत असताना टीम सरई संघाला फलंदाज बाद. आठवाच्या स्पर्धेचा नियम बघा, मगाशी मी सांगितला जेव्हा बॅटर आउट होईल 38 सर्कल क्रॉस करेल त्याच्या अगोदर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं हे कंपल्सरी आहे, हे अनिवार्य आहे. स्पर्धेचा नियम आहे आणि तर तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. लगेच आपण बॅटर पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण की भरपूर वेळ होतोय. काल देखील आपण पाहिलं तब्बल 12 वाजले या स्पर्धेला संपण्यासाठी. बॅकफुटला पंच केलाय. फिल्डर आहे 38 सर्कल मध्ये. पॉइंटला तिथे फिल्डर होता आणि एक चिकी सिंगल आपण पाहतोय कंप्लीट डाफल जम पोहोचेल 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. ऑन गोइंग आपण पाहतोय ओव्हर नंबर 3. भरपूर मेहनत आमचे विकास दौतेकर असतील असोसिएशनचे आपण पाहतोय कार्याध्यक्ष आहेत आणि सातत्याने भरपूर मेहनत ते करतात. आज वन मॅन शो ही जागा ते नक्कीच नेमतात. भरपूर जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आहे, कारण की आज स्वतः ते इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण आयोजन जरूर करण्यात येतो. अगदी नीटनेटकं असं प्रामाणिक आयोजन. भरपूर मेहनत आहे विकास दादा, तुमचं देखील विशेष कौतुक, कारण की संपूर्ण जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती सोपवली आहे या असोसिएशनने. इस बॉल तयार. पुन्हा एकदा बॉलर. नेक्स्ट बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. आडवा बॅटने ऑन साइडला फ्लिक केला. एक चिकी सिंगल कंप्लीट. एकोणीस धावा फलकावरती 19 ऑन बोर्ड. शेवटचे 2 बॉल अजून उर्वरित आहेत. स्कोरिंग मॅच थोडीशी असं वाटते की जाईल, परंतु विनोद आणि किशोर जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत धावा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहेत.
चला ग्रुप डी आपल्याला पहिली मॅच नेक्स्ट पाहायला जरूर मिळणार आहे. एका बाजूला क्या बात आहे, फटका जेव्हा पाहायला मिळतो ऑन साइडला बॉलला फेकून दिला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक आलेला दमदार बॅटर का वार षटकार. चला नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार. एका बाजूला आई गावदेवी गागरकोंड आणि त्यासमोर फाईट करेल लक्ष्मी नारायण प्रसन्न लहुळसे. चला याच दोन्ही टीमचा कॅप्टन आपण या. एका बाजूला आपण पाहतोय लक्ष्मी नारायण प्रसन्न लहुळसे आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी गागरकोंड हा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लहुळसेला आपण पाहतोय खरं तर आपण पाहतोय सन्मान्य संतोषजी रिंगे साहेबांचा संघ आहे आणि त्यांनी बांधलेला त्यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अगदी डॅशिंग व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय संघ आणि सचिव आपण पाहतोय सह्याद्री असोसिएशनचे रोमॅन्टिक क्रिकेट असोसिएशनचे राकेश सर तिथे आहेत. इन ऍक्शन मध्ये खेळताना जरूर त्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. चला रिव्ह्यू घेतलाय एस वाईट साठी एस चेक केलं जाईल. निर्माकांची पवार सर इथे उपस्थित आहेत. थोडा पारच्या भूमिकेत दूध का दूध पाणी का पाणी वाईट आहे का नाही थेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. येस ऑर नो लाईनच्या बाहेर असेल का आतमध्ये ते देखील पाणी चेक केलं जाईल. इनसाइड का आउटसाइड डिसिजन पेंडिंग. यस वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव इथे ऍड होईल आणि या वाईटच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 27 ऑन बोर्ड 27 धावा फलकावरती आहे. असं वाटलं होतं लो स्कोरिंग मॅच होईल परंतु मोठा कमबॅक. 27 धावा फलकावरती शेवटचा बॉल आहे. टाइमर ऑन आहे. शेवटचा बॉल. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल या मॅच मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल हे देखील विसरू नका. टीम आईगाव देवी गागरकोंड आणि त्यासमोर लक्ष्मी नारायण प्रसन्न लहुळसे. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आणि वॉर्ड देखील केलं जाईल तुम्हाला की या मिड इनिंग मध्ये टॉस साठी आपण यायचंय. या स्लॉट केलंय क्या बात आहे. फटका लाजवाब पाहायला मिळतोय. पूर्णपणे दाखवून दिलं दमखम इरादे स्पष्ट करणारा हा आलेला हा A1 कोहलीचा आउट ऑफ द पार्क षटकार. चला स्पीडअप करा वेळ घेऊ नका. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जर ड्रिंक्स ब्रेकला खेळाडू जाईल त्यांना देखील विनंती असेल थोडंसं आतमध्ये आपण रेडी राहायचंय. जेव्हा दुसरी ओव्हर चालू असेल तेव्हाच पूर्णपणे बॉटल्स भरून घ्या फिलअप करून घ्या आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये जसं तिसरी ओव्हर कंप्लीट होईल आतमध्ये जायचंय. वेळ वाया घालू नका कारण की 3 षटक आपण पाहतोय खरं तर कंप्लीट झाले आणि अगदी 15 मिनिटांमध्ये प्रॉपरली तुम्ही 3 षटक कंप्लीट केलेत. हे देखील टाइमर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये 3 षटक जरूर कंप्लीट झाले परंतु येत्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला अजून 2 षटक हाताळायचे आहेत. ते कंपल्सरी असेल. 25 मिनिटाच्या अवधीमध्ये 5 षटक हे कंपल्सरी आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये खेळाडू बसतील पाणी पित तोपर्यंत ऐकूया एक डीजे मास्टरचं सुंदर संगीत. पाहायला मिळते अगदी बदलापूरचं ते दृश्य तुम्हाला पाहायला मिळतोय. ड्रोन व्ह्यू ड्रोन शॉट इथे मग घेण्यात आला. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in अगदी नाईट व्ह्यू देखील तुम्हाला पाहायला मिळेल संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि अगदी डे फॉर्मॅट मध्ये आपण पाहतो. ही स्पर्धा जरूर पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र चालू होईल तसं रजनी क्रिकेटमध्ये ही स्पर्धा जरूर रंगणार आहे. येस मॅच ऑन. पुन्हा एकदा ड्रिंक्स ब्रेक नंतर मॅचला होते सुरुवात. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 घेऊन आलाय. आपण पाहतोय मलिंग ऑफ सह्याद्री ग्रामीण टेनिस क्रिकेटचा आपण पाहतोय संतोष मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक त्यांनी हाताळलं. 7 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. 1 विकेट त्यांनी प्राप्त केली होती परंतु आता वैयक्तिक दुसरे षटक घेऊन आलाय.
उर्वरित अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे. लॉफ केलाय पहिल्या बॉल वरती, क्या बात आहे, आलाय बॉल तसाच पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, क्या बात आहे, पहिल्याच बॉल वरती दमखम षटकार. बॉल वरती षटकार आलाय, दाफलक पोहोचलाय तब्बल 39. अजून एक, चलिए भाई, इस मर्तबा उडन खेटवला छेरण ठोक डीजे. पाटील नाही परंतु विनोद आलाय बॅटिंग करत असताना. सलगचे 2 बॉल 2 षटकार आपण पाहतोय. लाजवाब बॅटिंग करत असताना क्लास फटका पाहायला मिळतो. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते. 2 बॉल वरती सलगचे बॅक टू बॅक 2 षटकार. तिसरा देखील येईल का? बॉल तयार, संतोष. नेक्स्ट बॉल यावेळेस देखील रायडर मध्ये होता परंतु प्रॉपरली टायमिंग नव्हता. अगदी बॉल पडल्यानंतर असं वाटलं की बाट वरती येईल परंतु आता अतिरिक्त बाउन्स तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाला. बॉटम बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता झाली. 2 षटकार जरूर आले परंतु तदनंतर डॉट बॉल. ओव्हर नंबर 4 ऑन गोइंग. 45 चा फलकावरती लॉस ऑफ 2 विकेट्स. नेक्स्ट बॉल यावेळी स्क्वेअर कट केलाय अगदी एका पाऊलावरती स्ट्रास घेत असताना आणि एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा मानस आहे, मिळतील का? यस मिळतील. दुसरी धाव देखील कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने समीकरण चेंजेस. 47 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ कंप्लीट आणि 47 धावा फलकावरती आहेत. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे 2 बॉल अजूनही उर्वरित आहेत या षटकामध्ये. 4थं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. क्या बात आहे, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलला टप्पा सुरेख पाहायला मिळतो. अगदी आतमध्ये थोडासा गरकी घेतलेला बॉल आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. क्षमता आहे संतोषकडे कारण की मलिंगा उगाच त्याला म्हटलं जात नाही कारण की त्यामध्ये क्षमता आहे गोलंदाजी करण्याची आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. जरूर 2 षटकार आले असतील तदनंतर कमबॅक केले परंतु इथे पलटवार. क्या बात आहे, बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी. आलेला हा A1 क्वालिटीचा शेवटच्या बॉल वरती बॅटर का वार, षटकार. षटक क्रमांक 4 अखेर कंप्लीट झालाय. 53 धावा धाव फलकावरती. 53 लॉस ऑफ 2 विकेट्स. बघा विनंती असेल, यस आपली सह्याद्री प्रीमियर लीग सर्वांची स्पर्धा. प्रत्येक टीमला, प्रत्येक कॅप्टनला, प्रत्येक खेळाडूला विनंती आहे, ज्या मॅचेस आपण पाहतोय ऑन फील्ड चालू आहेत आणि ज्या मॅचेस चालू नाहीत म्हणजे ज्या टीम बाहेर बसल्यात त्यांना सहकार्य करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. कारण की आपल्यासाठी मॅच आहे. जेव्हा तुम्ही देखील घ्याल, जे चालू असलेले मॅचचे खेळाडू ते देखील आजूबाजूला राहतील परंतु तुम्ही देखील सहकार्य करणं या स्पर्धेमध्ये फार गरजेचं आहे मित्रांनो. जे बॉल जातात बाहेर ते आणून देण्याचं काम आपलं आहे मित्रांनो. आपल्या सर्वांचं काम आहे कारण की मेहनत भरपूर सर्वांनीच केली आहे. त्यामुळे आज करताना जर विचार केला तर भरपूर बॉल काल देखील आपण पाहिलं भरपूर बॉल गेलेत. त्यामुळे आज सहकार्य करणं फार गरजेचं आहे. प्लीज सहकार्य करा. प्रत्येक टीमला विनंती असेल, जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत त्यांनी प्लीज सहकार्य करा. प्लीज विनंती असेल. आमचा कॉमेंट्री बॉक्स देखील करताना तुम्हाला नक्कीच दिसेल. क्या बात आहे, अगदी अजून एक कॅमेरा ऍड झालाय त्यांनी माध्यमातून. लास्ट जवाब पुन्हा एकदा बॉल होता. नेक्स्ट बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न, आडवा बॅटने परंतु एक सिंगल मिल. इस बॉल डिपिंग झाला. अगदी अजित पुत्रन सर देखील आम्ही पूर्णपणे बघतो. अगदी सांगत असताना दाफांचा विचार केला तर आपण पाहतो दाफल एकदम पोहोचलाय. 56 धावा 54 ऑन बोर्ड. 5 आपण पाहतोय षटक प्रगतीपथावरती आहे. लॉस ऑफ 2 विकेट्स. 54 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 5 आहे. स्पीडअप करा, टाइमर ऑन आहे देखील विसरू नका. 20 मिनट आपण बातों करा था कंप्लीट किया. क्या बात है, गेंद आई स्लॉट में, उसको पार किया है पार्किंग प्लॉट में.
दुवादार बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये विनोद, क्या बात आहे, षटकार. क्या बात आहे, लाजवाब बॅटिंग सध्याच्या घडीला विनोदची चालू आहे. 60 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल अजून एक लॉफ करण्याचा प्रयत्न. लाउडबल मिसिंग स्टोम संभार देखील सांगत असताना क्या बात आहे. आणि बात डॉट बॉल. पुन्हा बॉल ऑफ यार्ड. नेक्स्ट बॉल 60 धावा फलकावरती आहेत. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. लॉफ करण्याचा बॉल, फुल टॉस बॉल होता. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. सीमा पार, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा ब्रँडेड चौकार. क्या बात आहे, चौकार आलाय. अगदी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 64 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसलाय की काय, फिल्डर आहेत आणि जजमेंट खराब पाहायला मिळतोय. नशिबाची साथ मिळते आणि बघता बघता 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल. 66 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. अगदी प्रॉपर टायमिंग वरती मॅच चालू आहे. आमचे कॉमेंट्री बॉक्स देखील आपण पाहू शकता. कारण आमचे 7 स्कोरर देखील आहेत. आमच्या समेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये विकासजी चौरेसिया सर देखील उपस्थित आपल्याला सर्व पाहायला मिळतात. शेवटचा बॉल बोलत या लॉफ केला ऑन साइडला, फ्लिक द रिस्ट, परंतु इथे एक चिके सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जम पोहोचेल तब्बल 67 धावसंख्येवरती. 67 ऑन बोर्ड. 5 षटक आपण पाहतोय अगदी कंप्लीट झाले आणि प्रॉपर टायमिंग मध्ये. म्हणजेच काय तर ते आपण पाहतोय 24 मिनिटांमध्ये आपण पाहतोय हे 5 षटक कंप्लीट जरूर झालेत. चला स्पीड अप करा. प्रॉपर टायमिंग वरती मॅच चालू आहे. वेळ घेऊ नका, आर्थिक वेळ खर्च करू नका. 67 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. हे समीकरण आपण पाहतो. दुपारचं सत्र आपण पाहतो आणि एक चांगली स्पर्धा. स्पर्धेचा विचार केला आजचा दुसरा दिवस आहे स्पर्धेचा. 4 दिवसीय स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि 6 प्राइजेस स्पर्धेचे तुम्हाला पाहायला मिळते. स्पर्धेचा प्रथमता विचार केला 24 संघ इन ऍक्शन मध्ये घेतील. 6 प्राइजेस. प्रथम क्रमांक रोख रक्कम 1 लाख आणि आकर्षक चषक. द्वितीय क्रमांक रोख रक्कम आपण पाहतो धनराशी 75,000 व आकर्षक चषक. तृतीय क्रमांक रोख रक्कम 55,000 व आकर्षक चषक. आणि त्याच दरम्यान चतुर्थ क्रमांक 33,000 व आकर्षक चषक तुम्हाला पाहायला मिळेल. 5वा आणि 6वा क्रमांक रोख रक्कम 33,000 आणि आकर्षक चषक तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मॅन ऑफ दी सिरीज साठी तब्बल 25,000 व आकर्षक चषक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी देखील रोख रक्कम 5,000 व आकर्षक चषक तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच दरम्यान एसटी रक्षक, आकर्षक एसटी रक्षक जो असेल त्यासाठी देखील एक आकर्षक स्पोर्ट शूज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहेत. क्या बात आहे, एक वेगळी चांगली संकल्पना. उद्योन्मुखी खेळाडू त्यासाठी देखील आपण पाहतोय रोख रक्कम 5,000 व आकर्षक चषक त्याला देखील देऊन आपण पुरस्कार करणार आहात. भरपूर सारे धनराशी तुम्हाला पाहायला मिळेल आणि कॅश प्राइज, ट्रॉफीज. ही स्पर्धा तशी आहे, नामांकित स्पर्धा. टॉप क्लास बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इस मर्तबा गेंद को भेज दिया तारा मंडल में, मिलती हुई शेरन शेरन शेरन. इस बॉल लगेच सुपूर्द करा. दहा फलक जाऊन पोहोचले तब्बल 73 ऑन बोर्ड. आता भरपूर टेन्शन आमच्या 12th मॅनला देखील आलाय. हे दावा बनवतील तरी कोण, आता मला जावं लागेल असं त्यांनी देखील सांगितलंय.
गुजरात तर धावा फलका भरते 73 ऑन बोर्ड. शेवटची 4 बॉल उर्वरित. बॉल 3 हार्दिक लॉफ केला. अजून एक क्या बात है. विनोद ऑन फायर. आपला अर्धशतक झळकावलाय. सह्याद्री प्रीमियर लीग 2025 सीझन 3. विनोद हे नाव देखील इतिहासाच्या पानावरती कायम राहील. 16 बॉल आणि 52 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्यामध्ये आपण पाहतोय 7 षटकार 1 चौकार. अर्धशतक झळकावलाय आपल्या नावावरती. विनोद ठरलाय SPL 2025 मधील हाफ सेंचुरीचा मानकरी. क्या बात आहे. विनोद लाजवाब बॅटिंग मैदानाची आतमध्ये केली आहे. उर्वरित अजूनही 3 बॉल शिल्लक. शेवटचे 3 बॉल. बॉल 3 हार्दिक बॉलिंग ट्रॅक वरती. परंतु आता ती क्षमता आहे. हार्दिक देखील सांगत असताना बारी बारी सबकी कभी हमारी तो एक तुम्हारी. फलंदाज होतो बाद. शेवटचे 2 बॉल अजूनही उर्वरित आहेत. चला टॉस साठी दोन्ही टीम या लगेच. लास्ट अँड फायनल कॉल तुम्हाला मगाशीच पुकार दिलाय तुम्हाला. अन्यथा तुम्ही उपस्थित नसाल तर आयोजन कमिटी जो पॅनलाइज तुम्हाला करण्यात येईल ते तुम्हाला स्वीकारावं लागेल. चला स्पीडअप करा. वेळ घेऊ नका. स्पीडअप करा. शेवटचा बॉल आहे. बॉल तयार. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर इनिंग. लॉफ करण्याचा प्रयत्न अलॉंग विथ द कार्पेट. मिस समिंग स्ट्रोक आहे. प्रॉपरली कनेक्शन नाहीये बॅटन बॉलचा. फिल्डर वेगाने आले. दुसरा धावाचा प्रयत्न चालू आहे. पराकाष्ठा 2 धावा कंप्लीट होतात आणि 2 धावावरती समाधान मानावं लागेल. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 82 आणि 83 धावांचं हे लक्ष. तब्बल मोठं लक्ष आहे ते उभारण्यात आलंय जरूर. आणि आपण तो विचार केला तर बरोबर परफेक्ट आपण पाहतोय इथे जरूर विकास दादा. थेट आपण जर विचार केला तर 2:15 ला आपण मॅच अगदी टायमर चालू केला होता. 2:44 म्हणजे 1 मिनिट कमी. अर्थातच 29 मिनिट्स मध्ये पूर्णपणे इनिंग कंप्लीट झाली आहे. चला यस लगेच स्पीडअप करायचं आणि टॉस साठी लगेच या. अगदी समरी आपण पाहतोय. बॅटिंग समरी का बॅटिंग केली होती. बॅटिंग करत असताना इनाट नंबर 4 वरती विनोदचा विचार केला. तब्बल 52 धावा त्यांनी कुठल्या 17 बॉल त्यांनी फेस केले. अगदी विस्फोटक बॅटिंग पूर्णपणे दाखवत असताना SPL 2025 मध्ये आपण पाहिला. क्या बात आहे. दृश्य आपण पाहतोय. मॅच समरी बॉलिंग समरी देखील आपल्याला पाहायला मिळते. मॅच नंबर 16. चला टॉस साठी या दोन्ही टीम्स. चला तिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील. सुरुची मोरे सर ओट यू प्रेझेंटेशन बॉक्स. थँक्यू सो मच. चला टॉस केला जातोय. एका बाजूला असेल लक्ष्मीनारायण संघ तर दुसऱ्या बाजूला घागरकोंड हा संघ. चला या निलेशजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. ज्याने या स्पर्धेला अनमोल असं सहकार्य केले ते आदरणीय निलेशजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस. सह्याद्री प्रीमियर लीग 2025 एक महत्वाची स्पर्धा. दर्जेदार आयोजन नियोजन आणि संयोजन आपल्याला पाहायला भेटते. आणि याच्या अनुषंगाने दुपारच्या सत्रामध्ये एक महत्वाची मॅच जिथे. चला या पटकन कॅप्टन या.
चला फिल्डिंग लावून घ्या. चराई संघ आणि बॅटर मैदानाच्या दाखल व्हा त्वरित. चला उंबरकोण पार्टीकोण संघ आपले बॅटर त्वरित मैदानाच्या दाखल करायचे आहेत. चला तरी संघ आपण फिल्डिंग लावून घ्यायचे आहे. एक महत्वाची मॅच आणि नक्कीच टॉस केला जातोय या दरम्यान. चला का हलगर्जीपणा चालू आहे टॉस साठी दोन्ही टीम. लास्ट अँड फायनल कॉल आहे बघा. विकास दादा टॉस साठी उपस्थित नसेल तर काहीतरी ऍक्शन घ्या कारण की आपण एवढा आवाज देऊन देखील येत नाहीये दोन्ही टीम. चला आदरणीय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला अनमोल असं सहकार्य लाभलंय खांडसगावचे सुपुत्र आदरणीय निलेशजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय नेक्स्ट मॅचचा. जिथे एका बाजूला संघ आपण पाहतोय लक्ष्मीनारायण तर दुसऱ्या बाजूला घागरकोंड हा संघ. आकाशचा कॉल असेल नक्कीच हेडीचा कॉल आणि टॉस घागरकोंड संघ काय निर्णय असेल. बॅटिंग येणार आम्ही स्टार्टिंगला बॅटिंग करू नक्कीच. आणि 6 षटकांची मॅच या 6 षटकांमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल पहिल्या इनिंग मध्ये. हॅलो सिक दुपारचं क्षेत्र आहे जास्तीत जास्त हवा चालू आहे तर आम्ही जास्तीत जास्त स्कोर करायचा तयारी करू. कमीत कमी 65-70 पर्यंत जायचा ट्राय करू. आमच्याकडे बॉलिंग पण चांगलं आहे बॅटिंग पण चांगलं आहे तर आम्ही जेवढं आम्हाला चांगलं खेळता येईल कारण सह्याद्रीसाठी म्हणजे सह्याद्री SPL साठी सगळीच पोरं उत्साहित असतात. एवढ्या दिवस वाट बघतात वर्षभर आणि त्याचं आता एकदा सार्थक होणार आहे आमच्यासाठी. तर खूप जणांचे असे आहेत की फर्स्ट टाईम SPL खेळत आहेत त्यांच्यासाठी पण नवीन असणार आहेत आणि समोरची टीम पण आमच्याच ओळखीची टीम आहे आमच्या गावातली टीम आहे. तर जेवढं चांगलं खेळताय जेवढं फ्रेंडशिप खेळताय तेव्हा आम्ही ट्राय करू. थँक्यू. आणि निर्णय बाजूने नाहीये परंतु प्रथमतः गोलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न समोरच्या संघासाठी असेल. 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असणार नक्कीच. आणि या स्पर्धेकडे या स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाकडे कशा प्रकारे पाहतोयस. पर्व तर चांगलंच आहे. मेन म्हटलं तर आयोजन कमिटीचं आयोजन आभार मानलं पाहिजे. मैदान पण क्लास आहे. स्टेडियममध्ये खेळण्याची संधी भेटलेली आहे त्या संधीचा आम्ही फायदा घेऊ. थँक्यू. आणि माझ्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया कॉमेंट्री बॉक्स कडे जिथे आवाजात नक्कीच अनुज मोरे सर आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच. चेक बॉक्स मध्ये अनुज सर एक मिनिट या ठिकाणी देवेंद्रजी रिंगे साहेब हे सुद्धा दाखल झाले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आपण बऱ्याच कालावधीनंतर आमच्या दृष्टिक्षेपात आला तर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. जाऊया मनुष्य एकदम मैदानाच्या दिशेने चालू असलेली मॅच ऑन गोईंग. तब्बल 83 धावांचा आव्हान आपल्याला पाहायला जरूर मिळतो. 83 टार्गेट सेट केलाय. क्या बात आहे. कोलवर टप्प्याचा बॉल होता अगदी पार्ट्सला पूर्णपणे निमधून टाकण्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त बॅट टाकण्यात आली फ्लो पूर्णपणे बॅटचा अगदी पाहिलं तर लेग साईडच्या दिशेने होत ना. एक सिंगल आपण पाहतो इथे कंप्लीट झाली आहे. एका सिंगलच्या मदतीने चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात. त्या सिंगलच्या मदतीने धाव एकदम पोहोचेल 3 या धावसंख्येवरती. अजूनही 80 धावांची इथून पुढे गरज आहे. लॉफ्टेड हिट ऑन साइडला फिल्डर कोणतेही नाहीये. वॅकंट एरिया बॉल चाललाय सीमा पार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. मध्ये करावे लागेल बॅटिंग करत असताना टीमला. पुढचा बॉल
नक्कीच या ठिकाणी मुंबई यूट्यूब लाईव्हचे हेड ऑपरेटर आणि ओनर सुशांतजी मोरे साहेब हे सुद्धा दाखल झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जिथे आपण पाहतो ही सह्याद्री प्रीमियर लीग पर्व तिसरे, आता दुसरा दिवस आणि उद्या आणि परवा अनुसार बरेचसे पदाधिकारी येताना पाहायला भेटतील. महिला क्रिकेट प्रेमी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये अशाही काही महिला आहेत ज्या लेदरच्या क्रिकेटचा आता सातत्यानं पूर्ण प्रयत्न करताना प्रॅक्टिस करताना पाहायला भेटतात. मग यामध्ये उल्लेख करेन अक्षरशः चांबारगणी गावची एक मुलगी जी आता लेदरचं क्रिकेट खेळताना आपल्याला MCA मधून पाहायला भेटते. नक्कीच ती सुद्धा या 2 दिवसामध्ये आपल्या संघासोबत दाखल होताना पाहायला भेटेल. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. नक्कीच आपण जरूर चर्चा करू, कारण की 2 दिवस फार महत्त्वाचे आहेत, उद्याचा आणि परवाचा. अर्थातच त्या 2 दिवसामध्ये आपण पाहतोय बरेचसे मोठमोठे सामने घेताना पाहायला मिळतील, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये विकेटचं बदल अजून एकदा धक्का लागत असताना बॅटिंग करत असताना टीम उंबरकोंड संघाला फलंदाज बाद. समीकरण मध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला जरूर मिळतोय. ओड नंबर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दुसरा चालू आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या प्रगतीपथावरती 7 धावा दाफलकावरती आहेत. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. ओड नंबर आपण पाहतोय खरं तर दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. पुन्हा एकदा बॉलर आपण पाहतोय सज्ज आहे आणि लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा बॉल तयार. बॉलिंग मागवरती गोलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतो. साहिल जाधवला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आहे. स्ट्राईक एंडला राकेश, लेफ्ट हँडर बॅटर. शफलून खेळण्याचा प्रयत्न होता. क्या बात आहे. पूर्णपणे यावेळेस आधीच ठरवलं होतं की शफल व्हायचं. पूर्णपणे आपण पाहतोय यावेळेस फाईन लेगला बॉल क्लिअर करत असताना बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाकेदार आलेला हा चौकार. पुढेच एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत. जेल ड्रॉप. एफर्ट्स चांगले पाहायला मिळतात. अगदी लास्ट मोमेंट पर्यंत एफर्ट्स पाहायला मिळालेत. सिंगल आहे ते एकवडली गेले. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय दाफल जो पोहोचले 12 या धावसंख्येवरती 12 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरं ऑन गोईंग आहे. बोर्ड नंबर 2 आपण पाहतोय 4 बॉलचा खेळ कंप्लीट आणि 12 धावा धाफलकावरती जरूर पाहायला मिळतात. तब्बल विचार केला 83 धावांचं एक मोठं आव्हान, एक डोंगर पार करायचंय. टार्गेट सेट करण्यात आलंय आणि ते चेस होईल का ते देखील पाहणं गरजेचं, कारण की संतोष स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहतो. हार्ड हिटर बॅटर आहे. एकच सिंगल मेल वेगाने यावेळेस डिस्टन्स कव्हर केलं फिल्डरने. क्या बात आहे. चांगलं फिल्डिंग थ्रो देखील चांगलं पाहायला मिळतो आणि एक सिंगल कंप्लीट होतं. एका सिंगलने दाफल एकदम पोहोचलाय. 13 रन बोर्ड. अजूनही 70 धावा इथून पुढे आपल्याला बनवायचे आहेत. शेवटचा बॉल. बॉलर डीआर लोअर फुल टॉस बॉल अगदी स्लाइड केला. बघा नेक्स्ट 2 टीम आहेत. त्या दोन्ही टीमला विनंती सूचना आहे. टॉस देखील झालाय आणि बघा प्रॅक्टिस वगैरे करू नका प्लीज, सहकार्य करा. जशी मॅच संपेल तसं 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला फिल्डिंग सेट करायची, अन्यथा तुम्हाला पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. जे काय पेनल्टी आमच्यापर्यंत आयोजन कमिटी पोहोचवेल ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू, हे देखील नोंद घ्या. बघा दोन्ही टीमला विनंती असेल टॉस जिंकून ज्या टीमने फिल्डिंग घेतली आहे त्यांनी लगेच फिल्डिंग सेट करायची आहे. टॉस जिंकलाय
चला डिसिजन जे काय असेल टॉस जिंकणार ते आमचे विकास दादा नक्कीच सांगतील. आज भरपूर आपण पाहतोय विकास दादा उतेकर मेहनत घेतात, धावपळ चालू आहे. चला यास वेळ घेऊ नका, स्पीड अप करा. मग आतापर्यंतचा विचार केला तर 8 मिनिटांमध्ये आपण पाहतोय 2 षटक तुम्ही कंप्लीट केलेत, हे देखील आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला स्पीड अप करा. 8 मिनिटं प्रॉपरली कंप्लीट झालेत. बघा 2:49 मिनिटांनी पहिला बॉल पडलात आणि आता 2:57 मिनिटं आपण पाहतो खरं आता कंप्लीट झालेत. त्यामध्ये जर विचार केला तर 8 मिनिटं कंप्लीट आणि 2 षटक देखील कंप्लीट झालेत. चला बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय षटक क्रमांक 3 घेऊन आलाय सागरला. आपण पाहतोय ओव्हर नंबर 3. आमचे तुकाराम दादा देखील आलेत भरपूर मेहनत संध्याकाळच्या सत्रामध्ये. आज तुकाराम दादा देखील आय थिंक खेळताना पाहायला मिळतील. काल त्यांचा संघ मालक ॲज अ खेळले, परंतु आज ॲज अ प्लेअर संघामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. बोलत या लॉफ्ट खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला फिल्डर आहेत आणि यस झेल टिपली गेले मिड विकेटला. फिल्डर तिथे कॅरी करत असताना अजून एक झेल. धक्का क्रमांक या वेळेस लागत असताना टीमला दुसरा. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इस बॉल दिया राईट मधून विकेट. नेक्स्ट बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. क्या बात आहे. अगदी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये गरकी घेतलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे जरूर. पुन्हा एकदा बॉल या. नेक्स्ट बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला फ्लिक केलाय. 38 सर्कल क्रॉस करतोय बॉल. फिल्डर वेगाने आले स्क्वेअर लेगला, तिथे डीप मधून फिल्डर येतोय. बॉलला कलेक्ट केलं, फेकलाय तोपर्यंत एक चिकी सिंगल कंप्लीट. आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय समीकरणामध्ये चेंजेस तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. 15 धावा फलकावरती. ओव्हर नंबर 3 ऑन गोईंग आहे. येणारे 21 बॉल आणि 68 धाव्यांची आवश्यकता. 68 रन्स टू विन फ्रॉम 20 बॉल 21 बॉल. हे समीकरण लॉफ्ट केलंय हवेमध्ये बराच काळ. बॉल फिल्डर आलेत आणि जेल इथे मात्र टिपली गेली आहे. अजून एक विकेटचं बटन. विकेट कोणाची गेली आहे तर संतोष अर्थात सह्याद्रीचा मलिंगा मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. क्या बात आहे. ओव्हर द कव्हर यावेळेस फटका हिट केला. फिल्डर आहेत तिथे आणि 2 धावा इथे जरूर एकवडले जातील. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय समीकरणामध्ये चेंजेस, परंतु 1-2 धावांनी काही घडणार नाहीये. सामना जिंकायचा असेल तर चांगली यावेळेस बॅटिंग करावी लागेल. चौकार आणि षटकाराने डील करणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. गॅपचा सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल ट्रॅव्हल होतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाकेदार क्लास
स्कोर कार्ड आपण पाहतोय 3 षटक कंप्लीट 21 जबाबदार फलकावरती येणारे 18 बॉल आणि 62 धावांची आवश्यकता. 62 रन्स विन फ्रॉम 18 बॉल हे समीकरण तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय खरं अर्थानं आमच्या कॉम बॉक्स मध्ये आपण पाहतो टेक्निकल रूम मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात. अगदी संपूर्ण टीम येथे मात्र उपस्थित आहेत. GrameenTennisCricket.in संपूर्ण टीम तुम्हाला पाहायला मिळतात जरूर. पुन्हा एकदा बॉलत यार विनोद बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवला. फिल्डर आलेत स्ट्रेट इन टू दी बास्केट. इझी सेफ हँड्स मध्ये बॉल ट्रॅव्हल आणि पूर्णपणे कलेक्ट करत असताना बॉल फलंदाज होतो बाद. धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना चौथा फलंदाज बाद. चला स्पीड अप करा. हेच बघा यानंतर आपण पाहतोय ज्या दोन्ही टीम्स आहेत त्यांनी सज्ज व्हायचं. लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच वेळ घेऊ नका. लगेच स्पीड अप करायचं आणि त्यानंतरची जी मॅच आहे त्या दोन्ही टीमला देखील विनंती असेल आपण सज्ज व्हायचंय. श्री गणेश कुडपण आणि त्यासमोर फाईट करेल काटदले या दोन्ही टीमला विनंती असेल. खऱ्या अर्थानं आमचे अध्यक्ष साहेब भारताचा चंद्रकांतजी मोरे साहेब यांचा संघ आहे गावातील संघ. परंतु ऑन साइडला बॅक टू बॅक सेकंड इन ए रो अजून एक विकेटचं पतन तुम्हाला पाहायला मिळतोय. वन मोर विकेट डाऊन बॅक टू बॅक सेकंड इन ए रो फलंदाज बाद. चला या स्पीडअप करा वेळ घेऊ नका. मग टाइमर ऑन आहे. सतरा मिनिटाचा आपण पाहतोय टाइम घेतलेला आहे. वरचा बॉल हलक्या हाताने खेळला अगदी सेफ हँड मध्ये आपण पाहतो अगदी हलक्या हाताने आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. चौथी ओव्हर ऑन गोईंग आपल्याला जरूर पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट. षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळी चौथं प्रगतीपथावरती 3 बॉलचा खेळ कंप्लीट. डाफलक जाऊन पोहोचले 22-22 ऑन बोर्ड. 22 डाफलकावरती आहेत. चला स्पीडअप करा. बॉलर तयार. नेक्स्ट बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न बिरकावून देण्याचा प्रयत्न होता. पाठा बॉलचा संपर्क होत नाही. अगदी यशांच्या वरून बॉल ट्रॅव्हल होतोय. यावेळेस पुन्हा एकदा दिशा दाखवण्याचं काम होतं. फक्त आपण पाहतोय यावेळेस त्यांना देखील माहिती होतं स्क्वेअर लेग फाईन लेगला कोणी फिल्डर नाहीये डीप मध्ये. त्याच दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न होता परंतु अनसक्सेसफुल ठरत असताना शेवटचे 2 बॉल लास्ट 2 बॉल ऑफ द ओव्हर. बॅटची लिडिंग एज आणि एक चुकी सिंगल कंप्लीट. फिल्डर आले तिथे थ्रो केलाय. दुसरा धावाचा प्रयत्न कुठल्याही प्रकारचा नाहीये. निराश आहेत थोडे बॅट्समन देखील कारण की त्यांना माहिती आहे मॅच आता हातातून पूर्णपणे निसटली आहे. कारण की 5 विकेट अवध्या गेलेल्या आहेत. हार्दिक आणि लवेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल बॉलत यार स्पीडअप करणं फार गरजेचं. नेक्स्ट बॉल लॉफ केलाय ऑन साइडला. काय फटका. हवा के साथ साथ हवेंशी वार्तालाप करणारा हा आलेला उत्तुंग षटकार.
मध्ये अशी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. पूर्णपणे आपण जर पाहिलं तर नेटकं प्रामाणिक असं आयोजन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल होता, ओव्हर द हिट करण्याचा प्रयत्न, नो बॉल आलाय, नो वरती हात चौकार देखील आलाय. कहाणीमध्ये ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटचा बॉल आहे, संधी आहे बॅटरकडे. फ्री हिटचा बॉल, ज्या दिशेने हवा त्याच दिशेने मारा. मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटचा पूर्णपणे वापर. आता मॅच ऑन झाली आहे. 43 धावांची मॅच आता ऑन. भयान वादळ, हे तुफान आता मैदानाच्या आतमध्ये आलंय. हे क्लायमेट देखील सांगतंय. क्या बात आहे. जसं वादळ तसं मैदानाच्या आतमध्ये हे नावाचं वादळ. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल उडवलाय. फिल्डर आलेत वेगाने, परंतु एक धाव कंप्लीट होईल. शांततेत संयमीचा गेम, परंतु दुसऱ्या धावाचा प्रयत्न पाहावं लागेल. यस, उंगली उपर, विकेटचं पतन. महत्वाची विकेट, ज्या विकेटची गरज होती तीच विकेट मिळत असताना फलंदाज होतोय बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज बाद. पाचवं चालू आहे आणि 41 धावा फलकावरती आहेत. 41 ऑन बोर्ड. येणारे अजूनही 10 बॉल, 42 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहतोय, न्यू बॅटर दिनेशला आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. एक आपण पाहतोय, सिंगल कंप्लीट. पुन्हा एकदा आपण पाहतोय, कव्हर्सला फटका सजवला आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट. त्या पाच दुसरी धाव देखील कंप्लीट होत्या. धाव फलक आपण पाहतोय संपूचल. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका प्लीज. येणारे 8 बॉल आणि अजून 39 धावांची आवश्यकता आहे. वेळ घेऊ नका, स्पीडअप करू नका. चला विनंती असेल स्पीडअप करा प्लीज. लॉफ्ट केला, ऑन साइडला फ्लिक. फिल्डर आहेत आणि यस, अजून एक विकेटचा बदल. अजून एक धक्का लागत असताना टीम बॅटिंग करत असताना उमरकोट या संघाला फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागत असताना 7वा. सुरक्षित धुळे देखील उपस्थित आहेत आमच्या टेक्निकल रूम मध्ये. अगदी ज्यांचं तेव्हा नाव येतो अगदी ते स्वतःहून सांगतात आमचं नाव घेऊ नका, परंतु नाव घेणं आपण पाहतोय फार महत्वाची गोष्ट आहे, कारण की तुमचं नाव नाही घेतलं तर त्यात मजाच नाही आहे. ॲज अ आयकॉन आपण पाहतोय आमचे जोवेली गावचे सन्मान्य आदरणीय सुरेशजी धुळे साहेब यांचे चिरंजीव आहेत ते. यावेळी सांडी गोल केली, लाकडथोड गोलंदाजी. बॅटरकडे उत्तर नव्हतं या प्रश्नाचा. रिफळ अशा की दांडी गुल, फलंदाज बाद. वीस मिनिटांमध्ये या 5 ओव्हर कंप्लीट झाल्यात. चला यस, वेळ घेऊ नका, स्पीडअप करा विनंती असेल, कारण की अगदी 2:49 मिनिटांनी पहिला बॉल पडला आणि आता 3:13 मिनिटांनी आपण पाहतोय 5वं षटक जरूर कंप्लीट झाले. म्हणजे
24 मिनिट्स मध्ये आपण पाहतोय 5 षटक कंप्लीट झालेत. या टाइमवर तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला स्पीड अप करा. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. येणारे 6 बॉल 39 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. येणारे 6 बॉल 39 धावांची आवश्यकता मैदानाची आतमध्ये. चल या स्पीड अप करा. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक. बॉल तयार. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय? नो बॉल आलाय, नो वरती. यावेळेस आपण पाहतोय चौकार आलाय. नशिबाची साथ मिळत असताना बाय वन गेट वन फ्री चौकार. दाखवून देणारा हा षटकार आलेला आहे. सिक्सर. शकतो ती क्षमता आहे. पुढचा बॉल कव्हर्सला फटका सजवला. पॉइंटला फिल्डर आहेत. नाकारलाय सिंगल साठी नाकारला आहे आणि याच फलंदाज बाद असेल धावचीच्या स्वरूपात. विकेट आपण पाहतो सॅक्रिफाईस होत असताना. चला बॅटर पण रेडी ठेवायचंय. जे नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्यावरती पूर्णपणे सातत्याने कायम राहा. तुम्हाला पराठीच्या सामोरी जावं लागेल. नऊ विकेट्स गेलेल्या आहेत. शेवटची विकेट आहे आणि मॅच देखील आपण पाहतोय करूया मरोची स्थिती आहे. 4 बॉल 28 धावांची आवश्यकता. मॅच आता एका बाजूला झुकलेली आहे. आता जरी 4 आपण पाहतोय खरं अर्थानं षटकार आले तरी मॅच जिंकणार नाही आहेत बॅटिंग टीम. पुढचा बॉल ओव्हर द कव्हर्स फटका सजवला आहे. फिल्डर आहेत इथे आणि एकही धाव मिळणार नाही. तीन बॉल 28 धावांची आवश्यकता. मॅच फक्त औपचारिकता शिल्लक. ओव्हर द कव्हर सीट करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफला फिल्डर आलेत. बॉल कलेक्ट केलाय. एकही धाव नाही. मॅच पूर्णपणे आता सोडली आहे. टीम बॅटिंग करत असताना जे अनुमान पार्टेकोंड उंबरकोंड हा संघ आपण पाहतोय आता पिछाडीवरती आणि आघाडीवरती आपण पाहतोय सर या संघ. आई जननी माता सर या संघ विजयाच्या उंबरट्यावरती पाहायला मिळतोय. लिडिंग फ्रॉम फ्रंट आपण पाहतोय खरं आता एकदम चांगली कामगिरी करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. शेवटचा 1 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक. बोलत यार सेकंडला बॅटर. नेक्स्ट मॅच आपण रेडी राहायचंय. चला स्पीडअप करा. विनंती असेल लगेच फिल्डिंग सेट करून घ्यायचे. सामना अखेरी जिंकला आपण पाहतोय. त्यावेळेस टीम आई जननी माता सर या संघाने सामना अखेरचा जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्डलक टीम उमरकोंडा संघ हार्डलक आपला देखील चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. चला स्पीडअप करा. वेळ घेऊ नका. मॅच अगदी प्रॉपर्ली टाइम टू टाइम झालेली आहे. फिल्डिंग लगेच सेट करा. चला फिल्डिंग कोणाची टीम? फिल्डिंग टीम अजून तुम्ही नाही आहेत मैदानाच्या आतमध्ये. लास्ट एंड फायनल कॉल. चला फिल्डिंग टीम